शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय, विशेषतः कांदा उत्पादकांवर। महाराष्ट्राचं पांढरं सोनं म्हणजे कापूस आणि लाल सोनं म्हणजे कांदा। हे लाल सोनं आज मातीमोल भावानं विकलं जातंय। मातीमोल म्हणजे अगदी 50 पैसे ते 1 रुपया किलो अशा पडेल भावानं। पण यासाठी सरकारची तिरडी बांधायला बांबू शोधणाऱ्यांनी जरा विचार केलाय का की कांद्याचे दर असे का कोसळले? यामागचं पहिलं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या हातात नव्हतं। हे जे काही युद्ध, जागतिक युद्ध आणि आखातात निर्माण झालेला युद्धजन्य तणाव, आखाती देशातल्या संघर्षामुळे निर्यात मंदावलेली आहे आणि त्या स्थितीत रिस्क घेऊन व्यापारी जहाजं माल वाहतूक करायचं धाडस करत नाहीयेत। वाहतूक जवळपास ठप्प पडली। जे लोक रिस्क घेऊन जात आहेत त्या जहाजांचं भाडं वाढल्यानं आपला कांदा देशातच अडकलाय। दुसरं कारण आसमानी संकट। आपल्याकडे मध्येच पाऊस पडत होता, या अवेळी पाऊस आणि आताच्या कडक उन्हामुळे कांदा लवकर खराब होतोय। साठवणुकीतली कांद्याची गुणवत्ता ढासळली आहे आणि त्यामुळेच व्यापाऱ्यांकडून या अशा नाशवंत मालाची कवडी मोलानं मागणी होते। तिसरं जे कारण आहे तेच फक्त सरकारशी संबंधित आहे, ते म्हणजे कांदा खरेदीतलं सरकारी धोरण। नव्या धोरणानुसार नाफेड या मध्यवर्ती खरेदी संस्थेकडून होणाऱ्या खरेदीचा आकडा 5 लाखांवरून थेट 2 लाख टनांवर आलाय। सरकारी खरेदी कमी झाल्यानं बाजारात साठा वाढलाय। चौथं कारण म्हणजे इतर राज्यातल्या उत्पादनाशी आणि त्यातल्या उत्पादकांशी आपली स्पर्धा। कर्नाटक आणि तेलंगणातही कांदा होतो, यंदा तिथल्या कांद्याचंही उत्पादन वाढलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी घटली। आणि शेवटचं म्हणजे शेतमालाच्या खरेदी विक्रीतल्या नियोजनाचा अभाव। बफर स्टॉक चुकीच्या वेळी बाजारात आणणं आणि बाजार समित्यांच्या नियमनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय।